बाबासाहेब आंबेडकर सुद्धा दलित समाजात जन्माला आले हे तर खरंच आहे, परंतु एक प्रचंड विद्वत्ता घेऊन जन्माला आणि अनेक जे आहेत आमच्या आपल्या इथल्या लोकांनी सयाजी महाराजांकडून अनेकांनी जे आहे शाहू महाराज सगळ्यांनी त्यांना मदतसुद्धा केली ठिकठिकाणी येऊन शिक्षण घेण्यासाठी. आणि मग त्यांनी त्यांच्यात विद्वत्तेचा उपयोग जो आहे तो केवळ पैसे कमवण्यासाठी कोर्टात नाही केला, तर आपल्या संपूर्ण विद्वत्तेचा उपयोग जो दलित समाज होता कोट्यावधी हितपत म्हणजे जनावरांपेक्षाही वाईट परिस्थिती किंवा महिलांची सुद्धा शूद्राहुनी अतिशूद्र असं महात्मा फुल्यांनी ज्याचं त्या महिलांचं वर्णन केलं आहे, अशी परिस्थिती त्यावेळेला होती. ती परिस्थिती सुधारण्यासाठी सगळ्यांना समान न्याय, एकच ओट सगळ्यांना, झोपडपट्टीपासून अमेरापर्यंत, महिला असतील, पुरुष असतील, दलित असेल, ब्राह्मण असेल, हे अतिशय उत्तम जगातलं एक संविधान त्यांनी निर्माण केलं. नवीन देश ज्या ज्या वेळेला निर्माण होतात आणि त्यांचं संविधान ते तयार करतात त्यावेळेला या भारताच्या संविधानाचा अभ्यास ती मंडळी करत असतात. अनेक देशांनी आपल्या संविधानाचा अभ्यास करून जे आहे त्यांचं संविधान बनवलेलं आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्ही असं काही चांगलं सांगा ना, काय काय आहे ते. उगीच काय अमुक आहे तमुक आहे तमुक आहे, लोकांना वाईट वाटणार ना. आणि आता याच्या पुढे जे आहे असले जे आहेत विवादास्पद जे आहे